नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर योगेश परुळेकर, उद्यान विद्या महाविद्यालय, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली। आज आपण या ठिकाणी वाली या चवळीवर्गीय पिकाच्या लागवडीबाबतची आणि त्याच्या एका नवीन जातीची माहिती घेणार आहोत। जर ही माहिती, हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, तसंच आमच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। वाली हे जे पीक आहे हे शेंगवर्गीय पीक आहे आणि याच्यामध्ये चवळी मधलंच हे जर पीक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। फक्त थोडा बदल असा आहे की याच्या शेंगा ज्या असतात त्या लांब असतात आणि याची वाढ जी असते ती वेलीदार होते। हे वेली असतात त्याला आणि ह्या वेलीला आपल्याला आधार द्यायला लागतो। वाली ही दक्षिण कोकणातली एक सगळ्यात महत्त्वाची भाजी आहे। आपल्याला बघता येईल, आपण जर गेलात तर प्रत्येक शेतकऱ्याकडे आपल्या परसबागेमध्ये देखील शेतकरी या पिकाची आवर्जून लागवड करतो। तसंच वालीचं व्यापारी महत्त्व देखील भरपूर आहे। अनेक शेतकरी या पिकाची व्यापारी पद्धतीने लागवड करतात। या वाली या पिकामध्ये फारशा जाती नाहीत, अजून विकसित झालेल्या नाहीत। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने यापूर्वी कोकण वाली नावाची एक जात विकसित केलेली आहे। अत्यंत चांगली भरपूर उत्पादन देणारी ही जात असून त्याच्या शेंगा या साधारणपणे 35 ते 40 सेंटीमीटर लांब असतात। अलीकडच्या काळामध्ये जास्त लांब असणाऱ्या वालीच्या शेंगांना बाजारामध्ये मागणी वाढत आहे आणि म्हणून आपण 2 वर्षापूर्वी वालीची ही नवीन जात निवड पद्धतीने विकसित केलेली आहे। आपण या ठिकाणी बघाल, या जातीच्या ज्या शेंगा आहेत त्या साधारणपणे 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त लांब आहेत। लांब शेंगा असणारी, अधिक उत्पादन देणारी अशी ही जात आहे। या जातीचं आणखीन वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आपण जर या झाडांवरती, वेलींवरती पानांची संख्या बघितलीत तर आपल्याला पानांची संख्या कमी दिसेल, परंतु त्या प्रमाणाने त्यावर येणाऱ्या शेंगांची संख्या, उत्पादन हे भरपूर असतं। मी मगाशी म्हटलं आपल्याला कोकण वाली ही जात आपण विकसित केलेली आहे। त्याच्या शेंगांची लांबी ही 35 ते 40 सेंटीमीटर आहे। या जातीच्या शेंगांची लांबी ही 60 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे आणि म्हणून शेतकरी वर्गामध्ये ही जात अतिशय लोकप्रिय होईल याबद्दल मला खात्री आहे। लागवड करताना आपण जून महिन्यामध्ये देखील त्याची लागवड करू शकता। तसंच पावसाळी हंगाम संपल्यानंतर रबी हंगामामध्ये, तसेच उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा या जातीची लागवड आपण करू शकता। लागवडीचं अंतर आपण या ठिकाणी जर बघितलं तर साधारणपणे 1 मीटर बाय 60 सेंटीमीटर अशी आपल्याला लागवड करायला लागेल। उगवण झाल्यानंतर साधारणपणे 30 ते 35 दिवसामध्ये आपल्याला या वेलींना तार आणि प्लास्टिकची दोरी याच्या सहाय्याने आपल्याला आधार द्यायला लागेल आणि नंतर आपल्याला साधारणपणे 55 ते 60 दिवसापासून नंतर आपल्याला याच्या शेंगा मिळू लागतात आणि ही शेंगा देण्याचा कालावधी आहे तो साधारणपणे 4.5 ते 5 महिन्यापर्यंत हे पीक आपल्याला त्या ठिकाणी शेंगा देत राहतं। अतिशय चवदार, प्रथिनांची हे उत्तम असलेली ही जात आहे, प्रथिनांचं प्रमाण उत्तम असलेली ही जात आहे आणि यापासून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळवता येईल। या जातीचं नाव मी आपल्याला सांगायला विसरलो। ही जी जात आहे या जातीचं नाव आहे कोकण शारदा। ही जी लांब शेंगांची जात आहे ही जात आपण कोकण शारदा या नावाने प्रसारित केलेली आहे। आपल्याला या जातीचं बियाणं हवं असल्यास आमच्याशी संपर्क साधा, आम्ही त्याचं बियाणं निश्चितपणे शेतकऱ्यांना पुरवू। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करा, शेअर करा, विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यापीठाच्या फेसबुक पेजला आपण सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।